नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम धर्मातील तलाक ही प्रथा तुम्ही जाणून असाल. तुम्हाला ठाऊक असेल की मुस्लिम धर्मात जर डिव्होर्स किंवा तलाक द्यायची असेल तर त्यावेळेला 3 वेळा तलाक 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 हा शब्द म्हटला की त्या ठिकाणी तलाक होतो. तसं बघायला गेलं तर ही पद्धत खरं तर चुकीची आहे. मग ट्रिपल तलाक विरोधात पहिला मोर्चा काढणारा समाजसुधारक म्हणजेच हमीद दलवाई. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत आपल्या या व्यक्तिविशेष सत्रात. लोकसभेत 303 विरुद्ध 78 इतक्या मतांनी मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक मंजूर झालं. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी अजून 2 टप्पे पार पाडणं आवश्यक आहे. या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी हवी आणि त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी. त्यानंतर तिहेरी तलाक रद्द होऊ शकतो. तिहेरी तलाक रद्द व्हावं यासाठी सर्वात आधी प्रयत्न केले होते ते म्हणजे समाजसुधारक हमीद दलवाई यांनी. मुस्लिम समाजात विवाह आणि घटस्फोट हे कायद्याच्या चौकटीत व्हावे असा त्यांचा आग्रह होता. इतकंच नव्हे तर बहुपत्नीत्व आणि हलालासारख्या प्रथाही बंद व्हाव्यात असं त्यांना वाटत असे. 1960 त्यांनी तिहेरी तलाक विरोधातील आपली भूमिका मुस्लिम समाजाला सांगण्यास सुरुवात केली. भारतातील मुस्लिम समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी पुण्यात मुस्लिम युवकांच्या बैठकीत हमीद दलवाई यांनी 22 मार्च 1970 रोजी ही संघटना स्थापन केली. या संघटनेचं नाव होतं मुस्लिम सत्यशोधक मंडळ. इहवादी जीवनमूल्ये, राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा पुरस्कार करून अलगतावादी प्रवृत्ती व अंधश्रद्धा दूर करणे, स्त्रियांना समान हक्क मिळवून देणे इत्यादी व्यापक उद्दिष्टे समोर ठेवून पण मुख्यतः मुस्लिम समाजातील प्रबोधनावर भर देणारे कार्य या मंडळाने हाती घेतलं होतं. महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे आदींच्या विचारकार्यातूनच या मंडळाला प्रेरणा मिळाली. त्यांचे कार्यक्षेत्र प्राधान्याने महाराष्ट्रातच आहे. पुणे, मुंबई, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, श्रीगोंदे, अमरावती, अचलपूर, परतवाडा, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी या मंडळाच्या शाखा आहेत. या मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांचं जन्मस्थान मिरजोरी, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी झाला. त्यांचं शालेय शिक्षण चिपळूण येथे झालं असून उच्च शिक्षण मुंबईत झालं. ते चांगले मराठी लेखक होते. 1961 लाट हा कथासंग्रह व 1965 इंधन ही कादंबरी त्यांनी लिहिली. मुस्लिम जातीयेचे स्वरूप व कारणे व उपाय आणि इस्लामचे भारतीय चित्र ही त्यांची वैचारिक पुस्तकं होती. मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया हे त्यांचं इंग्रजी पुस्तक होय. 1966 मुंबईत जबानी तलाक तसेच सवतीच्या पद्धतीविरुद्ध मुस्लिम स्त्रियांनी काढलेल्या मोर्चात त्यांनी पुढाकार घेतला होता. 18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवाईंनी अवघ्या 7 मुस्लिम महिलांसह विधान भवनावर मोर्चा काढला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे त्यांनी निवेदनं सादर केली. तिहेरी तलाक रद्द व्हावा यासाठी दलवाई यांनी आंदोलन उभं केलं होतं. हे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. अवघ्या 7 बायकांना घेऊन निघालेला हा मोर्चा कसा असावा याची आज आपल्याला कल्पना येणं कठीण आहे. हा मोर्चा छोटा होता पण त्यामागे विचार मोठा होता. या मोर्चामध्ये त्यांच्या घरातीलच 3 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांची बहीण फातिमा, त्यांची पत्नी मेहरुन्निसा आणि त्यांच्या मोठ्या मुलगी रुबिना या मोर्चात सामील झाल्या होत्या. इतिहासात पहिल्यांदाच शरिया विरोधात कोणीतरी रस्त्यावर उतरलं होतं. मग हे सगळं करण्यामागचं कारण काय तर मुस्लिम समाजात महिला हक्कांविषयी जागरूकता नाही अशी जाणीव त्यांना झाली. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी सदा ए निस्वा म्हणजे महिलांची हाक अशी संघटना काढली. त्यानंतर त्यांनी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना केली. 1970 मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1971 ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग कॉन्फरन्सची त्यांनी स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी पुणे, मुंबईमध्ये परिषदा घेतल्या. त्यांनी सुरू केलेल्या कार्याला कडव्या धर्मनिष्ठांचा विरोध होऊ लागला. दलवाई यांचा विरोध करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. 1973 या कमिटीचं नाव ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असं ठेवण्यात आलं. त्यांच्यावर पुण्यातील मोमीनपुऱ्यात हल्ला झाला. तसेच जेव्हा अलीगड विद्यापीठात ते एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर थुंकण्यात देखील आलं होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दलवाईंनी आपलं काम सुरू ठेवलं होतं. 1966 सुरू झालेल्या
इंडियन सेक्युलर सोसायटीच्या स्थापनेत देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 1976 अमेरिकेत भरलेल्या वर्ल्ड युनिटी कॉन्फरन्सला एक प्रतिनिधी म्हणून हमीद दलवाई गेले होते. या दौऱ्यात त्यांनी इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांना भेटी दिल्या होत्या. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं कार्य हे मुख्यतः तलाक पीडित मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडीत असले तरी समान नागरी कायदा, मुस्लिमांनी आपापल्या प्रादेशिक भाषातून शिक्षण घेण्याचा आग्रह, कुटुंब नियोजनाचा पुरस्कार यांसारख्या इतरही बाबीत मंडळाने अखंडपणे कार्य केले आहे. यासाठी निदर्शने, चर्चासत्रे, मेळावे, शिबिरे, अधिवेशने, ठराव इत्यादी मार्गांचा संघटितपणे अवलंब करण्यात आला. मंडळाच्या उद्दिष्टांसाठी विरोधी व विसंगत असलेल्या गोष्टींचा जाहीरपणे मोर्चे व पत्रकं काढून निषेध नोंदवण्याचं कार्य देखील या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. 1971 साली या मंडळाच्या पुढाकाराने दिल्ली येथे ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम कॉन्फरन्स भरवण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. समान नागरी कायद्याच्या मागणीचा ठराव त्यावेळी संमत करण्यात आला. 1973 सालच्या कोल्हापूर येथील मुस्लिम शिक्षण परिषदेत मुसलमानांनी आपापल्या प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे असा ठराव करण्यात आला होता. 1975 साली मंडळाचे सरचिटणीस सय्यदभाई यांच्या नेतृत्वाखाली जेहाद ए तलाक चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीमध्ये तलाक पीडित महिलांना व त्यांच्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळावे अशी मागणी केली. शरीयत कायद्याच्या जबानी तलाक व सवत या कालबाह्य तरतुदींना या मंडळाचा विरोध आहे. मंडळाने 23 नोव्हेंबर 1975 रोजी पुणे येथे तलाक पीडित मुस्लिम स्त्रियांची जगातील पहिली परिषद देखील भरवली होती. 1980 साली कोल्हापूर येथे हुसेन जमादार यांनी तलाक पीडित महिलांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. तसेच 1984 साली या मंडळाचे कार्यकर्ते शेख वजीर पटेल यांच्या पुढाकाराने अमरावतीस कुटुंब नियोजनाची शिबिरे आयोजित करून सुमारे 5000 शस्त्रक्रिया घडवून आणल्या. तलाक पीडित व गरजू मुस्लिम स्त्रियांना सनातन्यांनी लादलेल्या चित्रपटबंदीविरुद्ध रजिया पटेल यांनी चळवळ केली. केंद्र सरकारच्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रस्तावाने या मंडळाचे स्वागत केले होते. याचा फायदा हा मुस्लिम महिलांना नक्कीच झाला अशी सूचना देखील यामध्ये करण्यात आली. 1982 पुण्यात मुस्लिम महिला मदत केंद्र सुरू झाले. 1984 जुलैमध्ये देखील मंडळाच्या कार्यकर्त्या श्रीमती अख्तरुनिसा सय्यद यांनी दत्तक घेण्याच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणारा अर्ज दाखल केला. या मंडळातील कार्यकर्त्यांना अनेकदा विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागे. हमीद दलवाईंच्या निधनानंतर देखील या मंडळाचे हे कार्य नेटाने सुरू होते. हमीद दलवाई यांचं 3 मे 1977 रोजी निधन झालं. खरं तर हमीद दलवाई यांनी केलेलं काम हे मुस्लिमांसाठी खूप मोठं जरी असलं तरीसुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर मात्र काही लोकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. खरं सांगायचं तर आज त्यांच्या या कार्यामुळेच आज हजारो मुस्लिम महिला आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. त्यांचं जीवन जितकं संघर्षमय होतं तितकंच त्यांचा मृत्यू देखील संघर्षमय ठरला. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझा अंत्यविधी हा कोणत्याच विधीनुसार किंवा धर्मानुसार करण्यात येऊ नये. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका देखील करण्यात आली. मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकात रामचंद्र गुहा यांनी हमीद दलवाई यांचा उल्लेख द लास्ट मॉडर्निस्ट असा केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि माजी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील शोक संदेशात असं म्हटलं होतं की हिंदूज टू नीडेड हमीद दलवाई. हमीद दलवाई यांची केवळ मुस्लिम समाजालाच नाही तर हिंदू समाजाला देखील तितकीच आवश्यकता होती असे उद्गार वाजपेयी यांनी काढले होते. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच मुस्लिम स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं हे कार्य अतिशय महत्त्वाचं होतं. आज हमीद दलवाई यांचा जन्मदिन, त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. मित्रांनो, ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तेव्हा या माहितीविषयी फीडबॅक मात्र पाठवायला विसरू नका. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.